नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. तर स्लीप सायकलची चांगली वाट लागल्यामुळे सकाळ माझी 10:00ला चालू झाली. असं मग आवरून पटकन महेश्वरीला भेटायला गेलो. आम्ही दोघी पण कोल्हापूरच्या. पण कोल्हापूरमध्ये कधी भेटणं झालंच नाही आणि इकडे पण लिटरली कोर्स संपायच्या वेळेला भेटतोय. पण खूप मस्त वाटलं. टाईम कसा गेला ते कळालंच नाही. तिला भेटून घरी आलो ना मस्त असं किचनमध्ये ऊन पडलेलं. मग जेवणाकरिता डोसा बनवायचं ठरवलं. तर मला एवढं फार आवडत नाही. इडली जास्त आवडते आणि जर खाल्लं तर सांबारसोबत किंवा मी कशी भाजी बनवतोय त्याच्यासोबतच खायला आवडतं. साधी येल्लो भाजी मला जरा पण आवडत नाही. मग भाजीकरिता कांदा पहिला कट करून घेतला आणि मग मिरची, जिंजर, गार्लिक ठेचून घ्यायचं आणि मग कढईत तेल, मोहरी, कांदा आणि मसाला भाजून घ्यायचा चांगला आणि मग हळद घालून मिक्स करायचं आणि मग बटाटे घालून चांगले मॅश करून घ्यायचं आणि भाजी जर जास्त ड्राय वाटत असेल, तर थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये मग मीठ, जिऱ्याची पावडर आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं. भाजी झाल्यावरती मस्त असं बटर आणि शेंगदाण्याची चटणी घालून डोसे काढून घेतले आणि बॅटर तर इकडे 1 केजीचं ऑल इन वनमध्ये मिळतंय. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर कचरा टाकायचा होता आणि आज, उद्या म्हणत रोज राहूनच चाललेलं. इकडं प्रत्येक युनी अकोमोडेशन खाली बिन एरिया असतो, जे की युनी अकोमोडेशन राहणाऱ्यांनाच फक्त ॲक्सेस असतं. मग जेवून असं एल-एन-टी बिल्डिंगमध्ये अभ्यास करायला जायचा विचार केलेला, पण बाहेर लिटरली 0 डिग्री आणि मायनसमध्ये टेम्परेचर चालू आहे म्हणून माझी बाहेर जायची इच्छाच नाही झाली. म्हणून घरीच अभ्यास करत बसलो. खरं बेड बघून खूप झोप येत होती. त्यासाठी उठून गप एल-एन-टीमध्ये गेलो आणि जायच्या वेळेस फक्त 4:45 वाजलेले, तर एवढा अंधार झालेला. मग तिकडे जाऊन कॉफी घेतली आणि तिथेच एक मस्त 4-5 तास अभ्यास करून 10 वाजता घरी आलो.